Good afternoon students. Today we are going to see our last biotechnological product, that is golden rice. Okay, आता सगळ्यांना राईस म्हणजे काय माहितीच आहे. Now what is golden rice? Okay, first, rice is the major staple food for hundreds of millions of people. बरोबर आहे. इंडियामध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये राईस फूड म्हणून कन्झ्युम केलं जातं. ओके, इट इज अ मेजर स्टेपल फूड. मोस्टली साऊथ इंडियन्स consume food as a staple, rice as a staple food, major staple food. Okay, it is generally consumed in its milled for with outer layer, that is hull and bran removed. Okay, ज्यावेळेस मिल्ड म्हणजे प्रोसेस केल्यानंतरचा राईस जो आहे तो ॲक्च्युअली कन्झ्युम केला जातो. द मेन रिझन फॉर मिलिंग म्हणजे ते प्रोसेसिंग कशासाठी केलं जातं. द मेन रिझन फॉर मिलिंग इज टू remove the oil rich alurone layer, that is bran, which turns rancid upon storage. म्हणजेच काय की मिलिंग कशासाठी म्हणजे त्याच्यावर जे प्रोसेसिंग केलं जातं मिलमध्ये, राईस मिलमध्ये जे प्रोसेसिंग केलं जातं त्याला मिलिंग असं म्हणतं. मग हे मिलिंग कशासाठी, तर ते ऑइल रिच जो लेयर आहे, ॲल्युरोन लेयर असं म्हणतं त्यालाच आपण ब्रान असं, राईस ब्रान ऑइल जे आता आलं नवीन त्यालाच राईस ब्रान ऑइल म्हणतात. इट इज द आउटर लेयर ऑफ राईस. ओके, विच टर्न्स द रॅन्सिड अपॉन स्टोरेज. म्हणजे ज्यावेळेस आपण स्टोरेज करतो, जर ब्रान प्रेझेंट असेल, जर हा आउटर लेयर राईसवर प्रेझेंट असेल तर त्याची टेस्ट बदलते. एक म्हणजे उग्र वास असा येतो. ज्यावेळेस स्टोरेज केलं जातं राईस त्यावेळेस ते किडण्यापासून वाचण्यासाठी, त्याचं टेस्ट चेंज होण्यापासून वाचण्यासाठी हे ब्रान हे काढलं जातं. ओके, मिल्ड राईस इज प्रो विटॅमिन ए फ्री. ओके, आता आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन ए पण प्रेझेंट असतं. बरोबर आहे. ॲक्च्युली बॉडीमध्ये विटॅमिन ए हे स्टमकमध्ये तयार होतं. ओके, आपण जे विटॅमिन ए घेतो ते प्रो विटॅमिन असतं. म्हणजे की ज्यावेळेस हे प्रो विटॅमिन आपल्या बॉडीत जातं त्यावेळेस आपली बॉडी विटॅमिन ए हे तयार करतं. ज्यावेळेस प्रोसेसिंग केलेलं राईस असेल, इट इज काय, प्रो विटॅमिन ए फ्री आहे. म्हणजे विटॅमिन ए तयार करण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स पाहिजेत ते फ्री आहे, त्याच्यात ॲब्सेंट आहेत. ओके, अँड दस कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. मग त्याच्यामुळे काय होतं की विटॅमिन ए जर नसेल तर मग त्याच्यामुळे काय होतं आहे, नाईट ब्लाइंडनेस, झिरोफ्थॅल्मिया, अँड इज एस्टिमेटेड टू किल नियर अबाउट 6,70,000 चिल्ड्रेन अंडर द एज ऑफ 5. ओके, जर हे विटॅमिन ए नसेल तर नाईट ब्लाइंडनेस येतं. म्हणजेच त्याला आपण मराठीत रातआंधळेपणा म्हणतो. झेरोफ्थॅल्मिया म्हणजे डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे, हे जे म्हणतो त्याला झेरोफ्थॅल्मिया असं म्हणतात. आणि ह्याच्यामुळेच नियर अबाउट 6,70,000 चिल्ड्रेन जे 5 वर्षाच्या खालील आहेत ते डेथ झालेले आहेत ड्यू टू दी डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. ओके, आता आपण नॉर्मल राईसचा डायग्राम बघूया. दिस इज द नॉर्मल राईस. हा जो व्हाईट दिसतो पोर्शन, इट इज द व्हाईट राईस. आपण जो भात खातो तांदूळ, हा पोर्शन. त्याच्यावरचा फर्स्ट, इट इज कवर्ड बाय 2 लेयर्स. ओके, जो फर्स्ट आउटर मोस्ट लेयर आहे त्याला हल असं म्हणतात. ओके, द आउटर मोस्ट फर्स्ट लेयर इज नोन ॲज हल. अँड इनसाइड दिस ब्राऊन लाइनिंग विच इज हिअर इज द ब्रान. मी तुम्हाला काय म्हटलेलं इथे, ऑइल रिच ॲल्युरोन लेयर जे म्हटलेलं आहे त्यालाच आपण ब्रान असं म्हटलेलं आहे. हा ब्रान म्हणजेच त्याला आपण मराठीत तांदळाची साळ वगैरे म्हणतो की नाही, हे साळ म्हणजेच काय, ब्रान. ओके, तर आपण साळ काढल्याशिवाय ते भात खात नाही. बरोबर आहे. साळ काढण्यासाठी आपण ते मिलमध्ये तांदूळ प्रोसेसिंगसाठी पाठवतो. म्हणजे हे साळ काढणे म्हणजेच काय, हे ब्रान काढणे. ओके, आणि आतला बाजू जो उरतो शेवटी ते व्हाईट राईस, जे आपण नॉर्मली राईस खातो, जो भात खातो तो आपण, इट इज द राईस, व्हाईट राईस. ओके, Thus,
improved vitamin A content in major staple consumed crop, an attractive alternative to fight micronutrient deficiency. आता हा याच्यावर हे हल आणि ब्रान काढण्यासाठी याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं आणि ह्या प्रोसेसिंग करत असताना ते काय होतं की प्रोविटॅमिन ए जे आहे, प्रोविटॅमिन ए हा सुद्धा फ्री होतो, म्हणजे ह्याच्यातून कमी होतो. मग त्याच्यामुळेच काय होते की न्यूट्रिएंट डेफिशियन्सी होते. ओके, मग ह्याच्यासाठीच गोल्डन राईसचा शोध लावला आहे. ओके, गोल्डन राईस इज अ व्हरायटी ऑफ राईस, त्यालाच ओरायझा सटायवा असं म्हटलेलं आहे, सायंटिफिक नेम ओरायझा सटायवा, प्रोड्यूस्ड थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग टू बायोसिंथेसाइज बीटा कॅरोटीन, अ प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए इन एडिबल पार्ट्स ऑफ राईस. आता इथं प्रोविटॅमिन ए म्हटलेलं आहे. इट इज नथिंग बट दी बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन नावाचा विटॅमिन ए तयार करणारा एक प्रॉडक्ट आहे. ओके, बीटा कॅरोटीन नावाचा विटॅमिन ए तयार करणारा एक प्रॉडक्ट आहे, इन्ग्रेडियंट आहे, ज्याच्यामुळे विटॅमिन ए तयार होतं. आणि हेच विटॅमिन हे याच्यात कमी होतं. त्याच्यामुळे काय केलं, इथे जेनेटिक इंजिनिअरिंगचे टेक्निक वापरून हे प्रिकर्सर बीटा कॅरोटीन तयार केलं जाते. ओके, नाउ we will see the production of golden rice. Okay, production of golden rice. Golden rice was contributed by 2 German research team. ओके, 2 जर्मन सायंटिस्टनी ह्याच्यावर रिसर्च केलेले, हेडेड बाय इंगो पॉट्रिकस. ओके, 2 जर्मन सायंटिस्टनी गोल्डन राईसचा शोध लावलेला आहे. त्यांचा मुख्य जो होता तो इंगो पॉट्रिकस अँड पीटर बेयर. द डिटेल्ड पब्लिश्ड वेअर फर्स्ट इन सायन्स. सायन्स हा जर्नल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 2000मध्ये त्यांचं डिटेल पब्लिश केलं. ओके, ॲग्रोबॅक्टेरियम mediated transformation was carried out to introduce beta carotene biosynthesis. ॲग्रोबॅक्टेरियम म्हणजे ॲग्रो म्हणजे प्लांट आणि बॅक्टेरिया दोन्हीचा वापर करून त्याने बीटा कॅरोटीन बायोसिंथेसिस केलेलं आहे. आणि ह्या पूर्ण वर्कसाठी त्यांना 8 वर्ष लागलेत. ओके, त्यांनी 2000 साली हा डिटेल्स पब्लिश केले आणि त्याच्या अगोदर 8 वर्ष वर्क चालू होता. म्हणजे कधीपासून, फ्रॉम 1992. ओके, फ्रॉम 1992 ते वर्क करत होते. कशावर, हे बीटा कॅरोटीन तयार करण्यासाठी. पूर्ण त्यांचा वर्क व्हायला, बीटा कॅरोटीन सक्सेसफुल तयार करायला त्यांना किती वर्ष लागले, 8 वर्ष. आणि त्यांनी ते डिटेल्स 2000 साली पब्लिश केले, म्हणजे त्यांना 8 वर्ष लागले. ओके, मग त्यांनी काय प्रोसेस केले, काय वर्क केले पाहूया. द टीम हॅज इंजिनियर्ड जॅपोनिका राईस. ओके, जॅपोनिका व्हरायटीचा राईस त्यांनी घेतला, त्याच्यावर हे त्यांनी प्रोसेसिंग केलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केला आहे. जॅपोनिका राईस व्हरायटी बाय ॲडिंग 3 जीन्स. त्यांनी काय केले, जे ॲक्च्युअली राईसमध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत, एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त अजून 3 जीन्स ॲड केलेत. 2 ऑफ विच फायटोइन सिंथेज अँड ल्युकोपिन बीटा सायक्लेज. ओके, हे 2 एन्झाईम आहेत, विच इज डिराइव्ड फ्रॉम डॅफोडिल. डॅफोडिल प्लांट आहे. ओके, ह्या डॅफोडिल प्लांटपासून फायटोइन सिंथेज आणि ल्युकोपिन बीटा सायक्लेज हे 2 एन्झाईम्स त्यांनी घेतलेले आहेत, त्याच्यातले जीन्स त्यांनी घेतलेले आहेत. ओके, अँड अनादर जीन, त्यांनी काय केले, 3 जीन्स वापरले, बरोबर आहे. 2 जीन्स हे कशामुळे घेतलेले आहेत, डॅफोडिल प्लांट्सपासून. आणि राहिलेला एक हा फायटोइन डिझॅटुरेज, झेड कॅरोटीन डिझॅटुरेज, हा एकच आहे फ्रॉम बॅक्टेरिया. पण त्याने सांगितलेलं आहे की आपण म्हटलेलं आहे ॲग्रोबॅक्टेरियम वापरून. ओके, ॲग्रोबॅक्टेरियम म्हणजेच काय आहे, ॲग्रो प्लांट्स, बॅक्टेरियम बॅक्टेरिया. ओके, म्हणजे दोन्हीचे जीन्स वापरून त्यांनी गोल्डन राईस तयार केलेला आहे. ओके, त्यापैकी 2 जीन्स हे प्लांट्समधून आणि एक हा बॅक्टेरियामधून घेतलेला आहे. ओके,
हे आपण डायग्रॅमॅटिकली समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण. हा आपला जापोनिका व्हरायटी राईस आहे, IPP. ओके, दिस इज द व्हरायटी ऑफ राईस, सिंपल राईस, व्हाईट राईस. ओके, मग त्याच्यात काय आहे, गिरॅनिल डायफॉस्फेट प्रेझेंट आहे. ओके, ह्या राईसमध्ये गिरॅनिल डायफॉस्फेट प्रेझेंट आहे. ओके, मग त्यांनी काय केले, ह्या डायफॉस्फेटमध्ये डॅफोडिल जीन्स जे आहेत ते फायोटीन सिंथेज नावाचा जो पहिला जीन आहे तो इन्सर्ट केला. कशामध्ये, गिरॅनिल डायफॉस्फेटमध्ये. ओके, देअरफॉर दिस गिरॅनिल इज कन्वर्टेड इनटू फायटोइन. ओके, ड्यू टू दिस फायटोइन एन्झाइम और दिस फायोटीन synthase enzyme, the गिरॅनिल diphosphate is converted into phytoin. Okay, here they added another one gene which is derived from bacteria, phytoin desaturase and Z-carotene desaturase. Okay, this gene is introduced into phytoin rice, into the rice of phytoin. Okay, and due to these genes, these enzymes, the phytoin is converted into leucopen. Okay, इथे लक्षात, IPP हा व्हाईट राईस आहे, जो नॉर्मल आपण राईस खातो तो राईस आहे. त्याच्यामध्ये काय आहे, गिरॅनिल डायफॉस्फेट प्रेझेंट आहे. डाय म्हणजे दोन फॉस्फेट आहेत. कुठले, गिरॅनिल. ओके, मग ह्याच्यामध्ये सायंटिस्टने काय केले, फायोटीन सिंथेज नावाचा जो जीन आहे तो डॅफोडिल जीन आहे. बरोबर आहे, डॅफोडिल जीनपासून तयार केलेला हा फायोटीन सिंथेज जो आहे तो यांनी याच्यात ॲड केला आहे. ओके, मग त्याच्यामुळे काय झाले की हा गिरॅनिल डायफॉस्फेट जो आहे तो फायटोइनमध्ये कन्वर्ट झाला. ओके, इथे डायफॉस्फेट नाही राहता, इथं त्याने काय केलं, कन्वर्शन होऊन फायटोइन तयार झालं. ज्यावेळेस फायटोइन तयार झाले त्यावेळेस त्यांनी काय केले की प्लांट जीनच्या ऐवजी त्यांनी जे बॅक्टेरियल जीन आहेत ते इन्सर्ट केलेत. ओके, पहिला आहे तो फायोटीन डिझॅटुरेज आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत दुसरा टाकला आहे Z-carotene desaturase. ओके, ॲट द थोड्या इंटरव्हलने, टाईम इंटरव्हलनी हे ते फायटोइनमध्ये इन्सर्ट केले. त्याच्यामुळे काय झाले की हा फायटोइन ह्या दोन्ही एन्झाईम्समुळे, बॅक्टेरियल जीन्सच्या एन्झाईम्समुळे कन्वर्ट होऊन लायकोपिन तयार झाला. ओके, इथे लायकोपिन तयार झाल्यानंतर त्यांनी डॅफोडिल्सपासून जो दुसरा जीन तयार केलेला, एन्झाईम तयार केला आहे तो लायकोपिन बीटा सायक्लेज हा इन्सर्ट केला. त्याच्यामुळे बीटा कॅरोटीन तयार झालं आहे, विच इज द विटॅमिन ए प्रिकर्सर. म्हणजे ह्याच्यापासून विटॅमिन ए तयार होतो म्हणून त्याला विटॅमिन ए प्रिकर्सर म्हटलं. बीटा कॅरोटीनपासूनच विटॅमिन ए तयार होत असतो. ओके, जोपर्यंत हे बीटा कॅरोटीन आपल्या बॉडीमध्ये एंटर होत नाही तोपर्यंत आपल्या बॉडीत विटॅमिन ए तयार होत नाही. दिस इज द मोस्ट एसेन्शियल प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. ओके, इथे लक्षात, मी परत एकदा सांगते, हा आपला साधा जापोनिका राईस आहे, आपण व्हाईट राईस आहे, त्याच्यामध्ये गिरॅनिल डायफॉस्फेट प्रेझेंट आहे. ओके, ह्या गिरॅनिल डायफॉस्फेटमध्ये फायोटीन सिंथेज नावाचा एन्झाईम इन्सर्ट केलेला आहे. ओके, त्यांनी ह्याच्यात हे इन्सर्ट केलं आहे. त्याच्यामुळे गिरॅनिल डायफॉस्फेटचा कन्वर्शन होऊन काय तयार झाले, फायटोइन. ओके, मग हा फायटोइन तयार झाल्यानंतर लगेच प्लांटपासून, जे इथं म्हटलेले आहेत, प्लांटपासून 2 जीन्स तयार केले आहेत, 2 एन्झाईम्स तयार केले आहेत. बरोबर आहे, पहिला त्यांनी गिरॅनिल डायफॉस्फेटचा कन्वर्शन करण्यासाठी वापरला आहे. ओके, इथं त्याने सांगितलं आहे फायटोइन सिंथेज, इथं पहिला फायटोइन सिंथेज वापरला. ओके, मग त्याच्यामुळे फायटोइन तयार झालं आहे. ओके,
मग हे फायटोइन तयार झाल्यानंतर लगेच त्यांनी डॅफोडिलचा प्लांट जीन न वापरता इथं त्यांनी काय केलं आहे, बॅक्टेरियापासून जो तयार केला आहे फायटोइन डिझाटुरेज झेड कॅरोटीन डिझाटुरेज, हे इथे इन्सर्ट केलं आहे. त्याच्यामुळे फायटोइनचा कन्व्हर्शन लायकोपिनमध्ये झालं आहे. ओके, लायकोपिन हा ॲक्च्युअली रेड कलरचा असतो. ओके, आता ह्या कशामध्ये प्रेझेंट राहतं, लायकोपिन इज मोस्टली फाउंड इन टोमॅटोज. ह्या लायकोपिनमुळेच टोमॅटोजला रेड कलर येतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तांदळात सुद्धा लायकोपिन प्रेझेंट आहे. म्हणजे ज्यावेळेस बीटा कॅरोटीन तयार व्हायच्या अगोदर जर आपण तांदूळ बघितले त्यावेळेस ते रेडिश कलरमध्ये असतात. ओके, तर हे रेडिश कलर बीटा कॅरोटीनमुळे नंतर नष्ट पावतात आणि ते व्हाईट दिसतात. ओके, लायकोपिन हे टोमॅटोजमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, त्याच्यामुळे त्याचा लालसरपणा आपल्याला टोमॅटो दिसून येतो. म्हणजे जो रेडिश कलर आहे टोमॅटोला तो ड्यू टू लायकोपिन आहे, बरोबर आहे. मग आपल्याला रेड राईस नको आहे, बरोबर आहे. आपल्याला विटॅमिन एचा प्रिकर्सर पाहिजे, बीटा कॅरोटीन पाहिजे. म्हणून त्यांनी इथे काय केलं आहे की नेक्स्ट प्लांट जीनपासून तयार केलेला लायकोपिन बीटा सायक्लेज जे आहे ते इन्सर्ट केलं आहे. ओके, त्याच्यामुळे काय झालं आहे, हा लायकोपिनचा कन्व्हर्शन बीटा कॅरोटीनमध्ये झाला आहे. ओके, त्याच्यामुळे हा काय बीटा कॅरोटीन काय आहे, बीटा कॅरोटीन इज द प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. आणि ह्या बीटा कॅरोटीनमुळेच राईसला येलोइश कलर प्राप्त झालेला आहे, त्यालाच आपण गोल्डन राईस. हा येलोइश कलर आलेला असल्यामुळेच त्या राईसला गोल्डन राईस असं नाव दिलेलं आहे. ओके, हे बीटा कॅरोटीनमुळे राईसला येलो कलर आला आहे आणि ह्या येलो कलरमुळेच त्याला गोल्डन राईस असं म्हटलं गेलं आहे. ओके, नेक्स्ट, रिसेंट ॲनालिसिस हॅज शोन द प्लांट्स एंडोजिनस एन्झाईम्स, म्हणजे जीन्सपासून जे तयार केलेले एन्झाईम्स आहेत त्याला एंडोजिनस एन्झाईम्स असं म्हटलेले आहेत, की लिकोपिन बीटा सायक्लेज प्रोसेस द लायकोपिन टू बीटा कॅरोटीन इन द एंडोस्पर्म, गिविंग द राईस द डिस्टिंक्ट येलो कलर फॉर विच इट इज नेम्ड. म्हणजेच काय की लायकोपिनपासून बीटा कॅरोटीन हे कशामुळे तयार झालेलं आहे, ह्याचा कन्व्हर्शन बीटा कॅरोटीनमध्ये कशामुळे झालेलं आहे, लायकोपिन बीटा सायक्लेजमुळे. आणि ह्या बीटा कॅरोटीनमुळेच गोल्डन कलर आलेला आहे राईसला, म्हणून त्याचं नाव गोल्डन राईस असं दिलं गेलं आहे. ओके, द ओरिजिनल गोल्डन राईस वॉज कॉल्ड SGRI. ओके, जेव्हा पहिल्यांदा हा गोल्डन राईस तयार केला आहे जर्मन सायंटिस्टनी, कोणी, इंगो पॉट्रिकस, बरोबर आहे. या सायंटिस्टनी जेव्हा हा गोल्डन राईस तयार केलेला आहे त्याला नाव दिलं त्यांनी SGRI. ओके, अँड अंडर ग्रीन हाऊस कंडिशन, म्हणजे हे कसे त्यांनी लॅबमध्ये तयार केलेलं आहे. ओके, इट प्रोड्युस्ड 1.6 मायक्रोग्रॅम पर ग्रॅम ऑफ कॅरोटिनॉइड. म्हणजेच काय की 1.6 मायक्रोग्रॅम पर ग्रॅम ऑफ, एका ग्रॅम तांदूळमध्ये त्यानं फक्त 1.6 मायक्रोग्रॅम एवढाच बीटा कॅरोटिनॉइड हे मिळायचे. ओके, त्यांना ते तेवढेच मिळत होते. ओके, हे गोल्डन राईस टू, आता काय सांगितलेलं आहे की फर्स्टली ज्यावेळेस फर्स्ट गोल्डन राईस तयार केलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे SGRI, बरोबर आहे. आणि त्याच्यात काय होत होते की एका ग्रॅम तांदूळमध्ये 1.6 मायक्रोग्रॅम एवढाच कॅरोटिनॉइड्स आपल्याला मिळत होते, बरोबर आहे. मग ह्याच्यावर सुद्धा नेक्स्ट रिसर्च होऊन गोल्डन राईस 2 तयार केलेत. ओके, गोल्डन राईस 2 नावाचा परत रिसर्च करून हा राईस प्रोड्यूस केलेत. ओके, तेच आपण इथं पाहणार आहोत, गोल्डन राईस 2. ओके, द ओरिजिनल गोल्डन राईस SGRI जे आपण म्हटलेलं आहे ना, इंगो पॉट्रिकसनी जे नाव दिलेलं आहे SGRI, डज नॉट प्रोड्यूस इनफ बीटा कॅरोटीन. ओके, किती आहे त्यांनी की 1.6
मायक्रोग्रॅम म्यूजी पर ग्रॅम ऑफ कॅरोटिनाइड. बरोबर आहे. म्हणजे प्रोविटॅमिन, बीटा कॅरोटीन प्रोविटॅमिन ओनली 1.6 microgram per gram of carotenoid. Okay, a child would have to eat more than 10 kg per day to get sufficient dose. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण म्हटलेलं आहे की विटॅमिन एची डेफिशियन्सी आहे, बरोबर आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे, विटॅमिन ए पाहिजे आहे. मग नॅचरली आपल्याला विटॅमिन ए कन्झ्युम करण्यासाठी राईस खावं लागतं. भातामध्ये विटॅमिन ए प्रेझेंट असतं, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण प्रोसेसिंग केल्यानंतर हे विटॅमिन एची कमतरता भरून निघत नाही, म्हणून ते काय केले सायंटिस्टनी, त्याच्यामध्ये विटॅमिन एचे प्रिकर्सर म्हणजे विटॅमिन ए जास्त प्रमाणात वाढण्यासाठी प्रोसेस करून किंवा एक्सपेरिमेंट करून त्यांनी गोल्डन राईस तयार केला आहे पहिल्यांदा. त्यालाच पहिल्यांदा तयार केलेल्या गोल्डन राईसला SGRI नाव दिलेलं आहे. पण ह्या SGRIमध्ये सुद्धा अगदी कमी प्रमाणात विटॅमिन ए प्रिकर्सर मिळत होते. ओके, अगदी कमी. मग आपल्या बॉडीची विटॅमिन एची कमतरता भरून काढण्यासाठी एका चाइल्डला पर डे कमीत कमी 10 किलो एवढा भात खावा लागायचा. इट इज नॉट पॉसिबल, इट इज टोटली इम्पॉसिबल. बरोबर आहे. एक मुलगा एका वेळेस म्हणजे एका दिवसात 10 किलो भात तर खात नाही. ज्यावेळेस 10 किलो भात खाल्ला जायचा त्यावेळेस ते सफिशियंट डोस त्याला डोस तयार व्हायचा विटॅमिन ए बॉडीमध्ये. पण गोल्डन राईस, ओरिजिनल गोल्डन राईस जे SGR आहे त्याच्यापासून सुद्धा ते पूर्ण होत नव्हतं. म्हणजे जो डोस आपल्याला पाहिजे, सफिशियंट डोस जो पाहिजे ते इनफ नव्हतं. ओके, म्हणून 2005मध्ये सिंगेंटा प्रोड्यूस्ड, दिस इज ऑल्सो अ सायंटिस्ट, produced a variety of golden rice called golden rice 2. मग त्यांनी सुद्धा या गोल्डन राईसमध्येच परत एक्सपेरिमेंट करून, कुणी केले, सिंगेंटा ह्या सायंटिस्टने 2005मध्ये ह्याच गोल्डन राईसवर परत एक्सपेरिमेंट करून गोल्डन राईस 2 तयार केलं आहे. ओके, द टीम कंबाईन्ड द फायटोइन सिंथेस जीन फ्रॉम मेज. पहिल्यांदा त्या जर्मन सायंटिस्टनी डॅफोडिल ह्या प्लॅन्टपासून, बरोबर आहे, फायटोइन सिंथेस हा एन्झाईम घेतला होता. पण सिंगेंटा यांनी काय केले, मेज म्हणजे मक्याच्या झाडापासून त्यांनी हा एन्झाईम घेतला विथ कॅरोटीन डिसॅटुरेज. ओके, फ्रॉम द ओरिजिनल गोल्डन राईस 1. Okay, and found that golden rice 2 produces 23 times more carotenoid than GR1 म्हणजे golden rice 1 up to 37 mg per gram. म्हणजेच काय की मक्याच्या झाडामधलं जे फायटोइन सिंथेस एन्झाईम आहेत ते गोल्डन राईस 1मध्ये त्यांनी इन्सर्ट केलेत. म्हणजे आपला हा जो चार्ट आहे, इथे त्यांनी डॅफोडिल जीन वापरला होता. कुणी हा डॅफोडिल जीन कुणी वापरला आहे, इंगो पॉट्रिकस, अ जर्मन सायंटिस्ट. ओके, ही यूज्ड डॅफोडिल जीन, बट इन्स्टेड ऑफ डॅफोडिल जीन सिंजेंटा used maize plant. ओके, मेज प्लांट म्हणजे मक्याचं झाड. ओके, कॉर्न प्लांट. मग या झाडापासून तयार केलेला जीन वापरून त्यांनी फायटोइन इथं तयार केले. दिस इज मोर युजफुल दॅन गोल्डन राईस 1. ओके, हिअर त्यांनी काय सांगितलेत की 23 टाइम्स म्हणजे 23 पटीने हा जास्त बीटा कॅरोटिनॉइड तयार करतोय कम्पेअर टू गोल्डन राईस 1.
बरोबर आहे. ज्यावेळेस मेज जीन वापरून गोल्डन राईस 2 तयार केला आहे, इट इज 23 टाइम्स मोर कॅरोटिनॉइड प्रोड्युसेस दॅन गोल्डन राईस 1. मग 23 पॉईंट्स म्हणजे किती? पहिल्यांदा गोल्डन राईस 1 किती? 1.6 म्यूजी कॅरोटिनॉइड तयार करायचा. मग गोल्डन राईस 2 किती झाले? 37 म्यूजी, म्हणजे 23 पटीनं ह्याच्यापेक्षा जास्त. ओके. In 2009, research results of clinical trial of golden rice with adult volunteers from USA were published in the American Journal of Clinical Nutrition. ओके. 2009 मध्ये मग त्याचा अमेरिकेमध्ये प्रयोग केला गेला की त्यांनी अडल्ट व्हॉलंटियर्स म्हणजे अडल्ट माणसावर त्यांनी प्रयोग केले की ह्या गोल्डन राईस 2 खायला देऊन. ओके. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो अमेरिकन जर्नल, कुठला जर्नल आहे? क्लिनिकल न्यूट्रिशन म्हणून जो जर्नल आहे त्याच्यात त्यांनी 2009 त्याचा रिझल्ट पब्लिश केला आहे. इट कन्क्लुडेड दॅट, म्हणजेच काय की त्यांनी त्याचं कन्क्लुजन काढले की बीटा कॅरोटीन डिराइव्ड फ्रॉम गोल्डन राईस is effectively converted to vitamin A in humans is a safe. म्हणजे गोल्डन राईसपासून जे बीटा कॅरोटीन गोल्डन राईसमध्ये जे बीटा कॅरोटीन तयार केलं जाते त्याच्यापासून ह्युमन्समध्ये जे विटॅमिन ए तयार होतो आहे, इट इज इफेक्टिव्ह अँड सेफ आहे. ओके. इथे लक्षात की गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीन हे तयार केले जातो आहे जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक वापरून, म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट असं म्हटलेलं आहे. इट इज नॉट क्रिएटेड बाय नॅचरली बट इट इज क्रिएटेड बाय जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक्स, म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट असं म्हटलेलं आहे. आणि ह्या टेक्निक वापरून जो राईस केला आहे, it is known as the golden rice. Therefore, it is included in the biotechnology.